Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to study traversing by using total station. तर आज आपण टोटल स्टेशन ही इन्स्ट्रुमेंट वापरून ट्रॅव्हर्सिंग कोणत्या पद्धतीने केलं जातं त्याची प्रोसिजर पाहणार. The procedure of traversing by using total station is as follows. First step म्हणजे पहिली स्टेप सेंटरिंग द टोटल स्टेशन. तर टोटल स्टेशन सेंटरिंग करणे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. थिओडोलाइट सेंटरिंग करणं याची प्रोसिजर पाहिलेली आहे. तर सेम प्रोसिजर याला असेल ती आपण डिटेलमध्ये पाहतोय. द नेक्स्ट स्टेप दॅट इज लेवलिंग द टोटल स्टेशन. सेंटरिंग एक्झॅक्ट सेंटरिंग केल्यानंतर ॲक्युरेट लेवलिंग करणे. नेक्स्ट थर्ड स्टेप दॅट इज ट्रॅव्हर्सिंग फील्ड वर्क. फील्ड वर्कवरती आपण ट्रॅव्हर्स करणार. स्टेशन ए पासून बी पर्यंत जाणार, बी पासून सी पर्यंत जाणार, सी पासून डी पर्यंत, डी पासून ई पर्यंत आणि ई पासून परत ई ए. अशा प्रकारचं ट्रॅव्हर्सिंग जसं आपण टोटल स्टेशन थिओडोलाइटला ट्रॅव्हर्सिंग केलं सेम प्रोसिजर पण टोटल स्टेशन वापरून करणार. त्याची प्रोसिजर आपण पुढं ट्रॅव्हर्सिंग बाय युजिंग टोटल स्टेशन. त्यातली पहिली स्टेप दॅट इज सेंटरिंग द टोटल स्टेशन. तर या अगोदरचा यूट्यूबवरचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे टोटल स्टेशनच्या साईडनं अँगल मेजर करणं वगैरे. तर सेम प्रोसिजर. द इन्स्ट्रुमेंट मस्ट बी व्हर्टिकली अबव द सर्वे स्टेशन to ensure that horizontal angle observations are correct. The steps are as follows. तर जे टोटल स्टेशन आहे ते ज्या स्टेशनवर आपण सेट करणार ते एक्झॅक्टली व्हर्टिकली त्या स्टेशनवरती असायला पाहिजे. सो दॅट इज द सेंटरिंग. त्यामध्ये पहिली स्टेप स्टार्ट विथ इन्स्ट्रुमेंट टू गेट इट अप्रॉक्सिमेटली राईट अबव द सर्वे स्टेशन. त्या ह्या सर्वे स्टेशनवरती अप्रॉक्सिमेटली येईल असं स्टेशन आपण सेट करायचं. इन्स्ट्रुमेंट सेट करणे. सेकंड मूव द फूट ऑफ ट्रायपॉइड सो दॅट द ऑप्टिकल प्लुमेट क्रॉस हेअर्स आर ऑन द सर्वे स्टेशन. तर हे ट्रायपॉइडचे लेग्स आपण मूव्ह करायचे की जेणेकरून ऑप्टिकल प्लुमेटमधून पाहायचं त्याचे क्रॉस हेअर्स आहेत ते एक्झॅक्ट सर्वे स्टेशनवरती येतील अशा पद्धतीनं आपण ट्रायपॉइड लेग्स मूव्ह करणार. त्यानंतर तिसरी स्टेप यामध्ये roughly level the instrument using legs of the tripod by of the total station should stay almost on target. So the roughly आपण ट्रायपॉड लेगच्या सहाय्याने इन्स्ट्रुमेंट लेवल करणार. देन नेक्स्ट स्टेप दॅट इज लेवलिंग द टोटल स्टेशन. त्या टोटल स्टेशन आपण लेवल करणार. त्यामध्ये पहिली स्टेप टर्न बबल पॅरलल टू 2 foot screws टू ब्रिंग द हॉरिझॉन्टल बबल टू द सेंटर ऑफ इट्स रन बाय मूविंग द फूट स्क्रूज इन अपोजिट डिरेक्शन्स. आता बबल आपण 2 फूट स्क्रूला पॅरलल करणार आणि दोन्ही फूट स्क्रू इनवर्ट आउटवर्ट फिरवून बबल सेंटरला आणणार जसं थिओडोलाइटमध्ये करत होतो सेम प्रोसिजर. नेक्स्ट स्टेप turn the instrument through 90 degrees and bring the bubble to the center of its run by adjustment the third foot screw. The third foot screwच्या ॲडजस्टमेंटच्या सहाय्यानं बबल सेंटरला आणणार. त्यानंतर तिसरी स्टेप टर्न द इन्स्ट्रुमेंट थ्रू अ फर्दर 90 degrees. परत इन्स्ट्रुमेंट 90 डिग्रीमध्ये टर्न करा टू चेक द ॲडजस्टमेंट ऑफ द प्लेट बबल. प्लेट बबलची ॲडजस्टमेंट चेक करणार बबल सेंटरला परत राहतो किंवा नाही. फोर्थ स्टेप इफ द बबल रिमेन्स द सेंटर देन इट इज इन ॲडजस्टेड पोझिशन. जर बबल सेंटरला असेल तर तुमचं इन्स्ट्रुमेंट लेवल झालेलं आहे. पाचवी स्टेप इफ नॉट मूव इट बॅक ऑन हाफ ऑफ द मुवमेंट फ्रॉम द सेंटर अँड रिॲडजस्ट ऑफ फॉर फर्दर 90 डिग्री टर्न. परत 90 डिग्री टर्न करून बबल सेंटरला आणायचा प्रयत्न करायचा फूट स्क्रू रोटेट करून. जसं आपण थिओडोलाइट
मध्ये वापरत होतो, बबल सेंटरला आणत होतो. सेम प्रोसिजर टोटल स्टेशनमध्ये पण लेवलिंग करत असताना. देन नेक्स्ट स्टेप, रिपीट द होल प्रोसिजर. परत सगळी प्रोसिजर रिपीट करा. अज्युमिंग दिस इज द करेक्ट, द बबल विल स्टे इन स्टेशनरी पोझिशन. तर सेम प्रोसिजर परत रिपीट करा. आणखी बबल सेंटर आहे की नाही हे चेक करा. 7th प्रोसिजर, द बबल मस्ट बी रिमेन इन द सेम प्लेस इन द ट्यूब ड्युरिंग 360 डिग्री रोटेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. आता इन्स्ट्रुमेंट आपण 360 डिग्रीमध्ये रोटेट केलं तरी तुमचं जे बबल आहे बरं, हा बबल सेंटरला असायला पाहिजे. देन लेवलिंग इज करेक्ट. The next step, that is traverse field work. The traversing carried out with 3 tripod. One tripod is for instrument and the other 2 are for back and front stations. तर पाठीमागचं बॅक स्टेशन आणि पुढचं ज्या स्टेशनवर आपल्याला जायचं त्यासाठी असे 3 ट्रायपॉड लागते. A minimum of 3 people are required in a traverse team. तर ह्या टीममध्ये 3 व्यक्ती लागतील. The leader of the team performs setting up and reads the instrument. जो लीडर आहे मेन तो टोटल स्टेशन सेट करेल, आणखीन इन्स्ट्रुमेंटचं रीडिंग घेईल. while the second person has the important job of recording the reading on booking seat. सेकंड पर्सन काय करेल, जी रीडिंग आलेलं आहे ती रेकॉर्ड करेल बरोबर बुकिंग सीटमध्ये. आणि थर्ड पर्सन हॅज द टेक ऑफ मुव्हिंग अँड सेटिंग अप द प्रिझम ॲज ट्रॅव्हल्स प्रोग्रेस. आणि थर्ड पर्सन काय करेल, हा प्रिझम मूव्ह करेल. ए स्टेशनवरून बी स्टेशनवर प्रिझम नेईल, बीवरून सीवर प्रिझम नेईल, सीवरून डीवर प्रिझम नेईल बरोबर. असं डीवरून परत ईवर प्रिझम नेईल, ईवर परत हा प्रिझम त्या स्टेशनला होल्ड करण्याचं काम हा थर्ड पर्सन करेल. There are several steps we should be followed that will lead to smooth traverse. तर ट्रॅव्हर्स स्मूथ होण्यासाठी ह्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, ते आपण पाहणार. पहिली स्टेप, ट्रॅव्हर्स स्टेशन्स आर एस्टॅब्लिश्ड ॲट द प्रपोज्ड साईट से पेग 1, पेग 2, पेग 3, पेग 4. ज्या स्टेशनवरती किंवा आपल्याला ट्रॅव्हर्स करायचं आहे त्या प्रत्येक स्टेशनवरती असं पेग्स मारणार, त्याला नाव देणार 1, 2, 3, 4. नेक्स्ट स्टेप, द टोटल स्टेशन इज प्लम्ड ओव्हर पेग 1. पहिल्यांदा आपण टोटल स्टेशन पेग नंबर 1 वरती सेटअप केलं अँड ॲक्युरेटली लेवल केलं. प्रिझम्स आर प्लम्ड ओव्हर पेग 2 अँड 4. त्यानंतर प्रिझम आपण 2 पेग नंबर 2 वरती आणि 4 वरती प्रिझम्स होल्ड करणार. तिसरी स्टेप, टेक बेरिंग ऑफ फर्स्ट लाईन बाय बायसेक्टिंग प्रिझम ॲट पेग 2. टोटल स्टेशनच्या साहाय्यानं पेग 2च्या इथं धरलेला प्रिझम आपण बायसेट करून त्याच्या आधारे पेग 1 आणि 2 या लाईनचं बेरिंग मेजर करा. त्यानंतर चौथी स्टेप, साईड द प्रिझम ॲट पेग 4. त्यानंतर पेग 4ला प्रिझम बायसेट करणार. मेजर द डिस्टन्स बिटवीन पेग 4 अँड पेग 1. पेग 1 आणि 4 याच्यामधलं डिस्टन्स मेजर करणार. सेट द इन्स्ट्रुमेंट टू 0. इन्स्ट्रुमेंट 0ला सेट करणार. रोटेट द इन्स्ट्रुमेंट अँड बायसेक्ट द प्रिझम ॲट पेग 2. त्यानंतर प्रिझम पेग 2चा बायसेट करणार. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अँगल्स आर डिस्प्लेड इन रिलेशन टू पेग 4. तर पेग 4च्या रिलेशनमध्ये पेग 2च्या याच्यामध्ये झालेला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल आपल्या डिस्प्लेवरती डिस्प्ले होईल. द रिडिंग इज टेकन अँड एंटर्ड इन द फील्ड बुक. त्यानंतर रिडिंग घ्या आणि फील्ड बुकमध्ये रेकॉर्ड करा. त्यानंतर पाचवी स्टेप, रेकॉर्ड द फेस लेफ्ट हॉरिझॉन्टल अँगल्स रिडिंग. त्यानंतर हे फेस लेफ्टनं हॉरिझॉन्टल अँगल्स घेतले रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट, ट्रान्झिट द इन्स्ट्रुमेंट टू चेंज द फेस राईट सेटिंग. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट ट्रान्झिट करायचं, फेस राईट असेल तर लेफ्ट करायची किंवा लेफ्ट असेल तर राईट करणे. नेक्स्ट स्टेप, ओके, रेकॉर्ड फेस राईट हॉरिझॉन्टल अँगल बाय सेम प्रोसिजर.
त्यानंतर फेस चेंज केल्यानंतर हे रेकॉर्ड करा सेम प्रोसिजर घेऊन. द टोटल स्टेशन इज मूव्ड टू पेग 2, देन शिफ्ट द इन्स्ट्रुमेंट टू पेग 2. प्रिझम्स आर प्लम्ड ॲट पेग 1 अँड पेग 3. त्यानंतर 1 and 3 ला प्रिझम होल्ड करायचे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स अँड अँगल्स आर मेजर्ड अँड रेकॉर्डेड सिमिलर. आणखी हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल अँगल्स मेजर करायचे आणि रेकॉर्ड करायचे. अशा प्रकारे पूर्ण क्लोज्ड ट्रॅव्हल्स आपण पूर्ण करणार. The next point we are going to study stepwise procedure for measure the layout of a small building using total station. तर टोटल स्टेशन वापरून एका लहान बिल्डिंगचा लेआउट किंवा जे कॉलमचे सेंटर्स आहेत ते ग्राउंडवर आपण 1 mm ॲक्युरेसीनं मार्क करणार. त्याची स्टेप वाईज प्रोसिजर इथं आता आपण पाहणार. तर पहिली स्टेप आहे ऑन द प्लॅन supplied by architect, number the column serially from left to right and top to bottom starting from top left corner. तर आर्किटेक्टनं आपल्याला सेंटर लाईन प्लॅन दिलेला असतो कॉलमचा. तर त्याच्यावरती त्या कॉलम्सनं आपण नंबर देणार. नंबर द कॉलम सिरियली फ्रॉम लेफ्ट टू राईट सिरियली आपण नंबर्स देणार. आणखीन टॉपपासून बॉटमपर्यंत असो. ए टॉपची लाईन समजा तुम्ही ए धरलं, कॉलम A1, A2, A3, A4 घ्या किंवा त्याच्या नेक्स्ट लाईन बी कन्सिडर केला किंवा टोटल नंबर द्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जितके कॉलम्स असतील तितक्या कॉलम्सना ड्रॉईंगवरती तुम्ही नंबर्स आपण देणार. ही पहिली स्टेप झाली. नेक्स्ट स्टेप वर्कआउट कोऑर्डिनेट्स ऑफ कॉलम सेंटर विथ रिस्पेक्ट टू 1 left corner or well defined point assuming the line parallel to any one face of building as meridian. तर बिल्डिंगला एक पॅरलल लाईन आपण बाउंड्री लाईन असेल किंवा अजून काय ती आपण कन्सिडर करणार आणि त्या लाईनच्या आधारे प्रत्येक कॉलमच्या सेंटरचे कोऑर्डिनेट्स काढायचे. कोऑर्डिनेट्स काढायचे जसं आपण एक्स वाय कोऑर्डिनेट्स करतो त्या पद्धतीनं प्रत्येक कॉलमच्या सेंटरचे कोऑर्डिनेट्स वर्कआउट करणार. एखादी रेफरन्स लाईन घेणार बिल्डिंगला पॅरलल असणारी. बरोबर. दिस इज सेकंड स्टेप. थर्ड स्टेप क्रिएट अन एक्सेल डॉक्युमेंट विथ 4 इंडिपेंडेंट कॉलम्स, 1 फॉर कॉलम नंबर अँड रेस्ट 3 फॉर नॉर्थ ईस्ट अँड हाईट कोऑर्डिनेट्स. त्यानंतर एक एक्सेल डॉक्युमेंटची शीट तयार करायची ज्यामध्ये 4 कॉलम्स असतील. जसे 1, 2, 3 बरोबर 1, 2, 3 आणि 4 असे कॉलम्स. आणि ह्यात पहिला कॉलम तुमचा कॉलम नंबर असेल. कॉलम नंबर 1, 2, 3, 4 या कॉलममध्ये. त्यानंतर नॉर्थ कोऑर्डिनेट, ईस्ट कोऑर्डिनेट आणि हाईट. प्रत्येक कॉलमच्या सेंटरची नॉर्थ ईस्ट दॅट इज द कोऑर्डिनेट्स आणि व्हर्टिकल हाईट हे आपण त्या एक्सेल शीटमध्ये तयार करणार. अपलोड this file to total station by using transfer software provided with instrument. तर इन्स्ट्रुमेंटमध्ये एक सॉफ्टवेअर असतं त्याच्या आधारे ही आपण तयार केलेले एक्सेल शीट कॉलम नंबर त्याचे कोऑर्डिनेट्स हे टोटल स्टेशनला आपण फीडअप करणार किंवा अपलोड करणार. त्यानंतर चौथी स्टेप सेट द टोटल स्टेशन ॲट साईट at point with respect to which the coordinates of column center are worked out. तर साईटवरती गेल्यानंतर आपण टोटल स्टेशन सेट करणार. कुठं सेट करणार की ज्या पॉईंटच्या रेफरन्सनं आपण कॉलमचे कोऑर्डिनेट्स वर्कआउट केलेत आणि जे फिडअप केलेत त्या एक्झॅक्ट स्टेशनला आपण टोटल स्टेशन सेट करणार. इनिशिएट द टोटल स्टेशन बाय प्रोव्हाइडिंग विथ द कोऑर्डिनेट्स ऑफ स्टेशन अँड बाय ओरिएंटिंग द टेलिस्कोप अलॉंग द रेफरन्स मेरिडियन. तर जे कोऑर्डिनेट्स आपण वर्कआउट करताना जे रेफरन्स मेरिडियन घेतलेले आहे त्या मेरिडियनला तुम्ही आपलं टोटल स्टेशन काय करणार ओरिएंट करणार. The next point, that is fifth. Now active the setting out program of the total station. तर टोटल स्टेशनमध्ये जो आपण सेट केलेला आहे प्रोग्राम तो ॲक्टिव्ह करायचा.
ओपन द अपलोड फाईल, जी आपण फाईल अपलोड केलेली आहे, म्हणजेच काय कॉलमचे सेंटर्स XYZ कोऑर्डिनेट्स प्रत्येक कॉलमचे जे अपलोड केलेले आहेत ते फाईल ओपन करायची, अपलोड केलेली फाईल ओपन करायची. ब्रिंग इन द कोऑर्डिनेट ऑफ एनी कॉलम टू बी सेट आउट, एखाद्या कोणत्याही कॉलमचं कोऑर्डिनेट्स आपण सेट करणार. नेक्स्ट स्टेप 6, होल्ड द प्रिझम पोल टू टेंटेटिव्ह पोझिशन ऑफ दॅट कॉलम ऑन ग्राउंड. तर ज्या कॉलमचे आपल्याला सेंटर्स मार्क करायचे आहेत, बरं समजा कॉलम नंबर 1चे सेंटर्स मार्क करायचं आहे ग्राउंडवरती, तर तो टेंटेटिव्ह कुठे येतो, तिथं आपण प्रिझम होल्ड करायचं. बायसेक्ट इट, त्यानंतर टोटल स्ट्रेचच्या साईडनं तो प्रिझम बायसेक्ट करायचा. गेट मेजर्ड इट्स कोऑर्डिनेट्स, आता टोटल स्टेशन काय करेल, जिथं आपण पोल पकडलेला आहे त्याचे कोऑर्डिनेट्स मेजर करेल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, इन नेक्स्ट रीडिंग मशीन विल डिस्प्ले द डिस्क्रिपन्सीज इन द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट अँड पॉईंट टू बी सेट आउट. तर टोटल स्टेशन काय करेल, जर ज्या स्टेशनला आपण प्रिझम पोल पकडलेला आहे तर त्याचे कोऑर्डिनेट्स दाखवेल आणि करेक्ट कॉलम नंबर 1चे कोऑर्डिनेट्स काय आहे त्याच्यामध्ये जी काय डिस्क्रिपन्सी आहे ते दाखवेल. टोटल स्टेशन आपल्याला दाखवणार. नंतर नेक्स्ट स्टेप, डायरेक्ट द रिफ्लेक्टर मॅन अकॉर्डिंगली टू ऑक्युपाय द न्यू पोझिशन. तर हे जे कोऑर्डिनेट्स दाखवलेले आहेत, म्हणजे ॲक्च्युअली कॉलम नंबर 1चे कोऑर्डिनेट्स आणि आपण जिथं प्रिझम धरलेलं आहे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट, याच्यामध्ये काय डिस्क्रिपन्सी आहे, लेफ्ट साईडला सरकायचं आहे का राईट साईडला सरकायचं आहे का बॅक साईडला सरकायचं आहे, हे किती मीटरनं आपण कॉलम नंबर 1च्या सेंटरपासून आउटसाईडला आहे तिथं ही टोटल स्टेशन दाखवेल. आणि त्याप्रमाणे आपण डायरेक्शन देणार रिफ्लेक्टर मॅनला की लेफ्ट साईड किंवा न्यू पोझिशन घेण्यासाठी. अँड गेट मेजर्ड इट्स कोऑर्डिनेट टू नो द डिस्क्रिपन्सी. तर जी डिस्क्रिपन्सी आपल्याला माहिती आहे त्याच्या आधारे आपण त्याला रिफ्लेक्टर मॅनला मूव्ह करणार आणि की ॲक्युरेट कॉलम सेंटरवरती आणणार. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, रिपीट द प्रोसेस टिल यू गेट नो डिस्क्रिपन्सी इन द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑक्युपाईड. तर जो कॉलम नंबर 1चे कोऑर्डिनेट्स आहेत ते ॲक्युरेट मॅच होईपर्यंत किंवा डिस्क्रिपन्सी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ही प्रोसेस चालू ठेवायची. पॉईंट टू बी सेट आउट, त्यानंतर कॉलम नंबर 1चा पॉईंट आपण ग्राउंडवर सेट करणार. इन दिस वे गेट मार्क सेंटर्स ऑफ रेस्ट ऑफ द कॉलम्स. तर अशाच प्रकारे बाकीच्या कॉलमचे पण सेंटर्स आपण मार्क करणार. नंतर 10, चेक द ॲक्युरसी ऑफ द प्रोसेस ऑफ सेटिंग आउट बाय कॉम्प्युटिंग द डायगोनल डिस्टन्स बिटवीन एक्स्ट्रीम कॉलम सेंटर्स टू देअर कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज. आता हे सगळं कॉलम सेंटर चेक केलेले आहेत, आपण मार्क केलेलं आहे ते आउटर साईडनं त्याची चेक करायची. म्हणजे डायगोनली तुमचा जर प्लॉट असा असेल तर ह्याचं डायगोनल आपण चेक करायचं, जेणेकरून हा डायगोनल इथं येईल, त्यानंतर हा डायगोनल इकडे जाईल, असा हे डायगोनली आपण चेक करायचं. तर अशा प्रकारे टोटल स्टेशनच्या सहाय्यानं आपण कॉलमचे सेंटर्स अगदी 1 mm ॲक्युरसीनं मार्क करू शकतो. Then next point we are going to study, that is procedure of preparing contour map using total station. Total station वापरून आपण contour map तयार करणार, त्याची प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर पण 8 मार्काला गेल्या एक्झामला विचारली होती. तर पहिली स्टेप त्याच्यामध्ये काय, प्रिलिमिनरी सेटअप, बरं, फिक्सिंग द टोटल स्टेशन ओव्हर अ स्टेशन अँड लेवल इट. तर स्टेशनवरती टोटल स्टेशन आपण सेट करणार, आणखीन लेवल करणार, त्यात टेम्पररी ॲडजस्टमेंट करणार. प्रेस द पॉवर बटन टू स्विच ऑन द इन्स्ट्रुमेंट, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट स्विच ऑन करणार. देन लेवल इन्स्ट्रुमेंट युजिंग इलेक्ट्रॉनिक व्हाईल. तर इलेक्ट्रॉनिक व्हाईलच्या साहाय्याने आपण इन्स्ट्रुमेंट लेवल करणार, सेंटर पण करणार. सेट बायसेक्शन टार्गेट ॲज प्रिझम, त्यामध्ये आपण त्याला इन्स्ट्रक्शन देणार. बायसेक्शन टार्गेट काय असेल, आपला प्रिझम असेल, आपण प्रिझम होल्ड करणार प्रत्येक पॉईंटवरती, बरोबर. सिलेक्ट मोड बी ॲज एस फंक्शन, देन फाईल मॅनेजमेंट, क्रिएट नेम, एंटर अ नेम ऑफ न्यू फाईल अँड ॲक्सेप्ट. ही स्टेप वाईज प्रोसिजर आहे त्या टोटल स्टेशनची.
देन प्रेस एस्केप अँड गो टू द स्टार्टिंग पेज. थोडक्यात काय, हे आपण कुठलं प्रोजेक्ट आहे त्याचं नाव वगैरे इथं आपण मार्क करणार, आणखीन एस्केप करून पेजला स्टार्ट करणार. देन गो टू एस फंक्शन, मेजर हे इन्स्ट्रक्शन आहे मी त्यामध्ये. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट्स हा त्याचा फंक्शन आहे. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट्समध्ये आपण जाणार. देन स्टेशन, प्रेस एंटर, स्टेशन घेणार आणि प्रेस करायचं. हे स्टेप्स आहेत टोटल स्टेशनच्या. हिअर एंटर द पॉईंट नंबर ऑर नेम एक्स वाय झेड कोऑर्डिनेट्स. तर प्रत्येक पॉईंटचं नाव किंवा नंबर इथं आपण एंटर करणार, त्याचे कोऑर्डिनेट्स येतील. इन्स्ट्रुमेंट हाईट अँड प्रिझम कोड, प्रिझम कोड आणि इन्स्ट्रुमेंट हाईट त्याला आपण फिट करायची. देन प्रेस एक्सेप्ट, त्यानंतर एक्सेप्ट फंक्शन की ऑपरेट करायची. थोडक्यात ह्या कीज आपल्याला ऑपरेट कराव्या लागतात. नेक्स्ट step, that is adopt cross section method for establishing the major grid around the study area. तर हा स्टडी एरिया जो आपल्याला क्रॉस सेक्शनमध्ये आपण तो करणार. समजा हा प्लॉट असेल तुमचा, याची सेंटर लाईन घेणार, याच्या दोन्ही साईडला असे मार्किंग करणार, ग्रिड्स करणार. थोडक्यात सेंटर लाईनच्या लेफ्ट राईट, परत इकडं सेंटर लाईनपासून लेफ्ट राईट काय असेल ते ग्रिड्स तयार करायचे. जसं डब्ल्यूएल साईन आपण कंट्रोलसाठी ग्रिड केले होते, सेम प्रोसेस. प्रोजेक्ट सुटेबली स्पेस अराउंड क्रॉस सेक्शन ऑन आयदर साइड ऑफ द सेंटर लाईन ऑफ द एरिया. ही सेंटर लाईन त्याच्या दोन्ही साईडला ठराविक स्पेसिंगवरती आपण क्रॉस सेक्शन घेणार. चूज सेव्हरल पॉईंट्स ॲट रिजनेबल डिस्टन्स ऑन आयदर साईड. दोन्ही साईडला रिजनेबल डिस्टन्सवरती पॉईंट सिलेक्ट करायचे. द नेक्स्ट, ओरिएंट द इन्स्ट्रुमेंट टू द मॅग्नेटिक नॉर्थ ऑर एनी अदर रेफरन्स डिरेक्शन. आणि टोटल स्टेशन सेट करायचं मॅग्नेटिक नॉर्थशी ओरिएंट करायचं किंवा कोणतीही रेफरन्स लाईन. देन सेट 0 बाय बबल क्लिकिंग ओसेट. ओसेट ही फंक्शन की टॉईस 2 वेळा क्लिक करा म्हणजे काय होईल, आपलं 0 रीडिंग होईल. त्यानंतर फिफ्थ स्टेप, कीप द रिफ्लेक्टिंग प्रिझम ऑन फर्स्ट पॉईंट अँड टर्न द टोटल स्टेशन ऑन द प्रिझम. तर पहिल्याच पॉईंटवरती आपण प्रिझम पकडणार, आणखीन त्याच्यावरती मग रीडिंग घेणार. फोकस इट, त्याच्यावरती फोकस करणार. बायसेट इट एक्झॅक्टली, त्यानंतर पहिलं पॉईंट आपण बायसेट करणार युजिंग हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल क्लॅम्प्स. देन सिलेक्ट द मेजर अँड डिस्प्ले पॅनल विल शो द पॉईंट स्पेसिफिकेशन. मेजर हा सिलेक्ट करायचा त्यामध्ये, त्यानंतर डिस्प्लेवरती आपल्याला रीडिंग डिस्प्ले होती. नाव सिलेक्ट एडिट, त्यानंतर एडिट सिलेक्ट करा, री एंटर करा. पॉईंट नंबर ऑर नेम, पॉईंट कोड, एंटर द प्रिझम हाईट दॅट वी हॅव सेट. त्याची प्रिझमची हाईट आहे ती सेट करायची. जे पॉईंट आहेत त्या पॉईंटला आपण नंबर देणार ते पण सेट करायचे. म्हणजे प्रत्येक जिथं जिथं आपण प्रिझम धरणार त्या पॉईंटला नंबर द्यायचे. 1 2 3 4 म्हणजे 1 पॉईंटचे आपल्याला डिस्टन्स आणि कोऑर्डिनेट्स मिळतील. 2 पॉईंट दिला, 2 पॉईंटचे डिस्टन्स कोऑर्डिनेट्स टोटल स्टेशन आपल्याला देईल. Then press measure or save F3 so that the measurement to the first point will be automatically saved and display. त्यानंतर मेजर की प्रेस करा किंवा सेव्ह करा, F3 की प्रेस करा. त्यानंतर काय होईल, त्या फर्स्ट पॉईंटचे मेजरमेंट्स ॲटोमॅटिकली सेव्ह होतील आणि डिस्प्लेवरती पण डिस्प्ले होतील. देन टर्न द टोटल सेशन टू सेकंड पॉईंट, त्यानंतर सेकंड पॉईंटला टर्न करा. नाऊ अँड डू द सेम प्रोसिजर, त्यानंतर सेम प्रोसिजर करायची. रिपीट द स्टेप्स टू रेस्ट ऑफ द स्टेशन्स अँड गेट ऑल पॉईंट्स. अशा प्रकारे हीच प्रोसेस रिपीट करून सगळ्या पॉईंटचे जे आपण ग्रीड केले त्या प्रत्येक पॉईंटचे आपल्याला रीडिंग सेव्ह होतील. देन ट्रान्सफर द डाटा स्टोर्ड इन फाईल टू कॉम्प्युटर इन द अप्रोप्रिएट फॉर्मॅट. हा जो टोटल स्टेशनमध्ये डाटा कलेक्ट झालेला हा ट्रान्सफर करायचा कॉम्प्युटरला. त्यानंतर युजिंग अप्रोप्रिएट ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कंटूर मॅप विल बी प्रिपेअर्ड. कॉम्प्युटरमध्ये काय होईल, यामध्ये सॉफ्टवेअर्स ऑलरेडी फिट केलेले असतील, त्याच्या सहाय्यानं आपल्याला कंटूर मॅप त्या एरियाचा मिळेल. तर ही स्टेप वाईज प्रोसिजर झाली प्रिपेअरिंग कंटूर मॅप युजिंग टोटल स्टेशन. आता आपण बिल्डिंगचे कॉलम्स सेंटर कसे मार्क करायचे त्याचप्रमाणे कंटूर मॅप टोटल स्टेशनच्या सहाय्यानं कसा
बनवला जातो त्याची स्टेप वाईज प्रोसिजर पाहिलेली आहे. याच्याशीच रिलेटेड काही यूट्यूबचे व्हिडिओ मिळाले तर मी अपलोड करेन. या ठिकाणी तुमचा 5वा चॅप्टर म्हणजे युनिट नंबर 5 संपलेलं आहे. ओके, थँक्यू.